नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला रेशमरत्न संदीप नेमाडे आपले पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं लाल मुंगेचा आपण व्हिडिओ टाकलेला होता आणि त्याच्यानंतर आपण व्हिडिओ टाकू शकलो नाही कारण की कामाचा व्याप खूप जास्त होता आणि थोडं तब्येत पण खराब होती, त्यामुळे व्हिडिओ टाकू शकलो नाही। तर चंद्रिका टाकून आता दुसरा दिवस आहे आणि तेच 60 ते 70 अंडीपुंज आहेत हे जे मी टनलमध्ये चॉकी बनवून स्वतःच घरीच उन्हाळ्यामध्ये टूरवर म्हणजे हा रेशीम उद्योगात एक टूर म्हणून ही बॅच घेतलेली होती। तर सक्सेस झालेली आहे आणि बघा मित्रांनो, रेशीम उद्योगात टूर टूर यासाठी म्हटलेलं आहे मी की आपण थंड हवेच्या ठिकाणी जातो, तर मी शेडलाच थंड हवेचं ठिकाण करून याच्यामधून उन्हाळा मला माहीत पण पडला नाही आणि उत्पन्न पण आलं। तर असा दुहेरी फायदा झाला। तर तुम्ही पण असं छोटे एखादी बॅच घेऊन उत्पन्न पण काढा आणि उन्हाळा आपल्या जे मशीनं लागले असतात, पाणी नेटवर असतं, तर याच्यामुळे फॉगर लागलेलं असतात, तर याच्यामुळे आपल्याला उन्हाळा पण माहीत पडत नाही। त्याकरता ही बॅच घेतलेली होती। तर आपण एक आजपासून एक शृंखला चालू करणार आहोत कारण की आपल्या चॅनलवरती बरेचसे नवीन शेतकरी जुडलेले आहेत आणि जुने शेतकरी पण आहेत। तर नवीन शेतकऱ्यांसाठी आणि जुन्या शेतकऱ्यांसाठी एक 9 वर्षाचा जो अनुभव आहे रेशीम उद्योगातला त्याचा फायदा व्हावा याकरता मी 20 भाग घेऊन येणार आहोत। जे भाग कोणते येणार आहेत तर त्याच्याकरता मी माहिती देतो। तर त्याच्यामध्ये आपल्याला 20 भागामध्ये जुन्या शेतकऱ्यांना पण रोगराईच्या बाबतीत माहिती होणार, तुतीवरचे रोग आणि शेडच्या आतमधले रोग हे त्यांना माहिती होणे आणि नवीन शेतकऱ्यांना परिपूर्ण कसा रेशीम उद्योगात सुरुवात करून आपण उत्पन्न घेऊ शकतो त्याच्या बाबतीत ते माहिती राहणार आहे। तर बघा चला, तर नवीन आले तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जो आहे म्हणजे थेट तुम्हाला नोटिफिकेशन व्हिडिओ आल्यानंतर तर ते चालू करा, जेणेकरून काय होईल की मी जे माझ्याकडे जे ज्ञान आहे मी तो तुमच्याकडे पोचू शकेल आणि सर्व शेतकऱ्यांचा फायदा होईल याकरता मी सबस्क्राईब करा असं म्हणतोय। आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी आमचा व्हिडिओ टाकला की तुम्हाला डायरेक्ट मिळेल आणि त्याचा तुम्हाला सर्च आणि ग्रुपवर बघण्याची गरज पडणार नाही। तर चालू करूया आपल्या व्हिडिओला। तर हे बघा मित्रांनो, हा चार्ट बनवलेला आहे मी। तर नवीन शेतकऱ्यांसाठी आहे आणि जुन्या शेतकऱ्यांसाठी याच्यातली काही माहिती कामी येऊ शकते। तर नवीन शेतकरी बरेचसे उद्योग लावतात आणि ते बंद पण होतात, त्याच्या मागचे कारणं मी बरेचसा अभ्यास केला आणि ते शोधून हा 20 कलमी चार्ट बनवलेला आहे। आणि एका विषयावर आपण 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवणार आहोत। तर 10 मिनिटाचा व्हिडिओमध्ये आपण एकच विषय घेणार आहोत कारण की एका दिवसामध्ये रेशीम उद्योग समजणार नाही हे तर सर्वांनाच माहीत आहे जुन्या शेतकऱ्यांना। कारण की उद्योग एवढा मोठा आहे आणि एवढे याच्यात बारीक महत्त्वपूर्ण विषय असतात, ते नवीन शेतकऱ्यांना थोडक्यात सांगितले समजणार नाहीत आणि नवीन शेतकऱ्यांसाठीच हा चार्ट आहे। तर आपण काय करतो, बरेचसे उद्योग जे आहेत ते आपण पाहिलेले असतात, पण हा रेशीम उद्योग थोडा वेगळा आहे, हा समजून घेणं गरजेचं आहे। तर पहिला विषय काय आहे की नवीन जे रेशीम शेतकरी चालू करण्याची इच्छा त्यांच्यासाठी आहे। तर उद्योग चालू करण्याचे आपल्याला कारण माहीत पाहिजे की आपल्याला एका एकरामधून 1 लाख 2 लाखाचं पीक काढायचं आहे असं कारण त्यांना पाहिजे। दुसरे पिकं आपले किती उत्पन्न देतात आणि रेशीम उद्योग किती उत्पन्न देतो याबाबतीत फरक करायचा आहे आणि त्या फरकानुसार आपल्याला जे तयारी म्हणजे आपल्याकडे किती मॅन पॉवर आहे, आपल्याला वेळेवर काम करता येईल काय, आपल्या जमीन कोणती आहे, सगळे आपण या याच्यात विषय घेतलेले आहेत। तर बघा मित्रांनो, उद्योग चालू करण्याचे कारण आपण पहिले ठरवायचं आहे की का बरं आपण ते चालू करतो उद्योग। आणि ते आपलं पक्क झाल्यानंतर आपल्याला आपले जे उद्योग चालतात, पोल्ट्री, मत्स्य व्यवसाय, बकरी पालन, दुग्ध व्यवसाय, तर हे जे उद्योग आहेत तर हे 2 नंबरच्या कॉलममध्ये आपण घेतलेले आहेत की रेशीम उद्योगात फरक, बाकीच्या उद्योगात आणि या उद्योगात काय फरक आहे। तर बाकीच्या उद्योगात जरी आपल्याला म्हणजे संगोपन आपण जसं डेअरीचा उद्योग घेतला तर आपल्याला कंटिन्युअसली 12ही महिने त्या जे आपण समजा गाई म्हैशी संगोपन करू तर त्यांच्या मागं राहावं लागतं। पण रेशीम उद्योगात तसं नाही आहे, आपण 1 महिन्याची बॅच घेतल्यानंतर आपल्याला थोडा आराम मिळतो, आपण जे आपले कामं असतात ते करून येऊ शकतो, आपल्याला काही दररोज यायची गरज नसते त्याच्यामध्ये।
तर हा थोडा फरक आहे. आणि ज्या वेळेस बॅच चालू होते त्या टाईमला आपल्याला कोणत्या ठिकाणी जाता येत नाही, हाही एक मुद्दा आहे याच्यामध्ये. तर बॅच झाल्यानंतर तुम्ही कुठेही जाऊ शकता. त्याच्यानंतर बाकीच्या उद्योगामध्ये जसं पोल्ट्री आहे, माझ्या एक मावस भावाचा एक उद्योग आहे पोल्ट्री अकोटमध्ये. तर बघा मित्रांनो, 2 लाखाचं म्हणजे 3000 पक्षी शेड पण खूप मोठं बांधलेलं आहे. 30 बाय 120चं शेड बांधलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 3000 पक्षीचं पोल्ट्रीचा उद्योग करतोय माझा मावस भाऊ आणि कंपनीसोबत टायअप केलेलं आहे. तर बघा, मी एक त्यांची स्लिप बघितली कंपनीवाल्यांची, तर 2 लाखापर्यंत त्यांना खाद्य लागतं आणि मेडिकल लागतं आपल्या पोल्ट्रीमध्ये. आणि आणि आपण करार करून त्यांच्यासोबत टायअप करतो कंपनीवाल्यासोबत. आणि एक लिमिटपर्यंत त्याच्यामध्ये कोंबडीची मर झाली तर ते ग्राह्य असतं. पण एका लिमिटच्या बाहेर रोग आले आणि नुकसान झालं तर कंपनी शेतकऱ्याकडून वसूल करतो. कधी तर असा अनुभव आला शेतकऱ्यांचा, मी पोल्ट्रीचं बघितलं होतं. तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना 50-50 हजार रुपये बॅच काढल्यानंतर नुकसान भरपाई द्यावी लागली कंपनीला. तर असं बाकीच्या उद्योगात होतं, तसं आपल्या रेशीम उद्योगात होत नाही. आपल्याला जास्तीत जास्त 5 ते 7 हजारापर्यंतच नुकसान होऊ शकतं, त्याच्यावर नुकसान होऊ शकत नाही. बॅच फेल पण गेली तर ते कसं होणार मी ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर आपण डेअरी उद्योग, तर डेअरी उद्योगाला पण शेड उभारणी करावं लागतं. आणि ते जे म्हैशी गाय याची किंमत पण खूप जास्त असते आणि सुरुवातीला खूप मोठं त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावं लागतं. तर आपल्या रेशीम उद्योग हा 2.5 लाखामध्ये चालू होऊन जातो, डायरेक्ट चालू होऊन जातो. म्हणजे शेड बांधणी करून रॅकापर्यंत आपण 2.5 लाखामध्ये चालू शकतो. त्याच्यामध्ये आपण रोप स्वतः तयार केलं तर आपल्याला आणखीन फायदा होऊ शकतो. तर कसं आपण करणार आहोत त्याच्यावरती डिपेंड आहे, ते आपण पुढे बोलू. तर आता घेऊया आपण बकरी पालनचा. तर बकरी पालनमध्ये बी तसंच आहे, शेड बांधावं लागतं आणि त्याच्यात पण मर होतो. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की सगळ्याच उद्योगात रिस्क आहे. शेतकऱ्याला कसं आहे, आपण एखाद्या गावामध्ये गेलो आणि रेशीम उद्योगात नाव जरी काढलं आणि त्या शेतकऱ्यांना अज्ञानपायी उद्योग चालू केलेला असेल ना, तर तो उद्योग बंदच पडला 100%. कारण की मी पण असलो आणि कोणी पण असलं, या ठिकाणी रेशीम उद्योगात चुकीला माफी नाही आहे, हे एक विषय आहे आणि तो सर्वांनी लक्षात ठेवावा. तर उद्योगात जो फरक असतो तो आपण पाहिलेला आहे. तर आपण आपल्याला ठरवलं की आपल्याला रेशीम उद्योग करायचा आहे, तर आपल्याकडे 1 एकर शेती असणं आवश्यक आहे. आपल्याकडे थोडंफार भांडवल असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपल्याला सतत शेतकऱ्याकडे जाऊन शिकावं लागतं. म्हणजे जे शेतकरी असतात त्यांच्याकडे जाऊन व्हिजिट करावं लागतं. पहिल्याच वर्षी उद्योग चालू करण्याची घाई करू नका. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पहिल्या वर्षी उद्योग चालू केले, नंतर ते त्यांना त्यातले बारकावे माहीत नव्हते आणि नुकसान झालं. त्याच्यानंतर रोग आले, असं होत गेलं, अड्यांना प्रॉब्लेम येत गेला. ते लोकांनी 2-3 बॅचा घेतल्या आणि उद्योग बंद केले. तर या याच्यात रेशीम उद्योगात बदनाम होतं. तर आपण चूक कुठे केली आणि ती चूक दुरुस्त केली तर या उद्योगात खरंच 100% पैसा आहे. फक्त त्या ठिकाणी काम करण्याची इच्छाशक्ती खूप जास्त पाहिजे, याच्यामध्ये चिकाटी पाहिजे, वेळेवर काम करावं लागतं. आणि रेशीम उद्योगाले आपल्याला ज्या पद्धतीने आपण काम करतो त्या पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये पैसा मिळतो. जसं तुम्ही चांगल्या प्रकारचं काम करणार तशा तुम्हाला चांगल्या प्रकारचं उत्पन्न याच्यात होतं आणि हमखास पैसा आहे. तर एका महिन्यात शेती नक्की आहे, पण एका महिन्यात शेती कशी आहे हे तुम्हाला सांगतो, हे कोणी सांगितले नसेल तुम्हाला. तर आपण अंडीपुंज हॅच झाल्यानंतर 30 दिवसाची शेती मानतो, हे बरोबर आहे. पण पावसाळ्यात जे आहे ते 26-27 दिवसामध्येच कोच बनतात, 1 म्हणजे हॅचिंगपासून. आणि हिवाळ्यामध्ये 35 दिवसापर्यंत रेअरिंग जातं. तर त्याचा मध्यभाग जो आहे तो 1 महिन्याचा आपण गृहीत धरून 1 महिन्याचा याच्यामध्ये आपण उद्योग सांगितलेला आहे. पण प्रत्येक मोसममध्ये ते बदलत राहतं. तर असा हा उद्योगाची सुरुवाती पहिले प्राथमिक माहिती आहे. तर फरक आपण 2 गोष्टीवर बोललेलो आहोत. एक आहे उद्योग चालू करण्याचे कारण आणि रेशीम उद्योगात फरक, म्हणजे बाकीचे उद्योग आणि याच्यामध्ये फरक. तर आपण पुढच्या भागामध्ये योजना, शासकीय योजना या बाबतीत भाग घेऊन येणार. म्हणजे शासकीय योजना आणि रेशीम उद्योग चालू करण्यासाठी पैसे आणि कच्च्या शेडला किती पैसे लागतात, पक्क्या शेडला किती पैसे लागतात, तर आपण या बाबतीत पैशाच्या बाबतीत बोलणार आहोत. तर आणि योजना आणि रेशीम उद्योग चालू करण्यासाठी पैसे, तर या 2 विषयावर आपण बोलणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये.
म्हणजे सिरियल नंबर 3 आणि सिरियल नंबर 4 यात बोलणार आहोत. तो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की पूर्ण माहिती घ्या आणि असंच सिरियल वाईज तुम्ही ते समजून घ्या पूर्ण, तरच तो उद्योग समजणार आहे तुम्हाला. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर नमस्कार.